टीईटीला येणारा पुढचा प्रश्न आहे बघा, कोन. प्रश्न आहे, एका कोणाचा कोटिकोन 35 अंश मापाचा आहे, तर त्याचा पूरक कोन किती मापाचा असेल? हा प्रश्न टीईटी पेपर 1 ला 2024 साली आलेला आहे. तर या ठिकाणी आपण बघा, आता कोटिकोन, तर कोटिकोणाचं माप असतं बघा 90 अंश. आता कोटिकोणाचे माप असते 90 अंश. कोटिकोणाचे माप 90 अंश असते. तर बघा, आपल्याला एक कोन दिलाय, कोन, आणि त्या कोणाचा कोटिकोन आहे 35 अंशाचा. तर आता मग याचं कोन आपल्याला विचारलंय. मग आता कोटिकोन किती अंशाचा आहे? 90 अंशाचा. तर बघा, 35 अंश आणि 35 अंश असलेल्याचा दुसरा कोन आहे तो x आहे. म्हणजे हा कोन आपल्याला काढायचा x. तर बघा, 90 वजा 35 बरोबर ह्या 35 अंशाच्या कोनाचा कोटिकोन निघेल. मग किती आलं बघा, 90 मधून 35 गेलं तर 5 आणि हे 5, 55. तर म्हणजे जो कोन आहे, आपल्याला जो कोन दिलेला आहे त्या कोनाचं माप आहे 55 अंश. आणि आता आपल्याला या कोनाचं पूरक कोनाचं माप काढायचं आहे. आणि पूरक कोनाचे माप असते बघा, जे एकमेकाचे पूरक कोन असतात त्या पूरक कोनाचे माप असते 180 अंश. तर आपल्याला एका कोनाचं माप दिले 55 आणि त्याच्या पूरक कोनाचं माप काढायचं आहे. मग त्याचा पूरक कोन x आणि दोघांच्या मापाची बेरीज आहे 180 अंश. तर बघा, x आणि हा इकडचा अधिक वजा होईल. 180 मधून ज्यावेळेस 55 जाईल त्यावेळेस बघा, हे 5 आणि 8 मधून 6 गेले 2 आणि 1. म्हणजे जो आपल्याला कोन दिलेला आहे एका कोनाचा, म्हणजे तो कोन किती आला? 55 अंश. आणि त्या 55 अंश कोनाचा पूरक कोनाचे माप आले 125 अंश. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 4 हे आपलं आन्सर येणार आहे.